नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघता आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम. प्रेक्षक हो, 22 एप्रिलला काश्मीरमधल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्यात 26 निरपराध भारतीय मारले गेले. त्यानंतर लगेच संपूर्ण देशात एक संतापाची लाट उसळली होती आणि प्रत्येकाला वाटत होतं की आता भारत सरकारने पाकिस्तानवर थेट हमला करावा आणि पाकिस्तानला मिटवून टाकावा. पाकिस्तानच नको जगाच्या पाठी, इथपर्यंत लोकांची कटू भावना होती. ठीक आहे, आता संतापाच्या भरात लोक भावना व्यक्त करतात, त्यांचा राग तो साहजिक आहे. पण आज पाकिस्तान जगाच्या नकाशावरून नाहीसा करणं हे शक्य नाहीये. हा, त्यात आता वेगवेगळे अजून अल्टरनेटिव्ह ते सुद्धा सुचवले जात आहे. विशेषतः 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे असे दोन देश विभागले गेले. त्यावेळी संपूर्ण काश्मीर हे भारताकडे होतं. मात्र लगेचच थोड्याच दिवसात 1947 मध्येच पाकिस्तानने ब्रिटिश सैन्याच्या मदतीने भारतावर हल्ला केला आणि अर्धा काश्मीरचा भाग ते बळकावून बसले. त्यावेळच्या राज्यकर्त्यांच्या चुकीमुळे तो भाग त्यांना परत घेता आला नाही. त्यानंतर 1971 मध्येही तो भाग भारताने बळकावला होता, पण नंतर जो सिमला करार झाला त्यात पुन्हा तो परत दिला गेला. आता अनेक जण हे म्हणतात की डायरेक्ट अटॅक करून तो पाकव्याप्त काश्मीरचा जो भाग आहे तो आपल्याकडे घ्यावा. ठीक आहे, त्यातही काही अडचणी आहेत, त्यातून मार्ग काढता येऊ शकतो. पण आज एका वृत्तपत्रात निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांचं एक मत आलं आहे की पुढल्या 10 वर्षात पाकिस्तानचे 4 तुकडे होतील. तसं तर अनेक जण म्हणतात की पाकिस्तानचे तुकडे करा. त्याला कारणही आहेत. पाकिस्तानमध्ये त्यांचा जो बलुचिस्तानचा भाग आहे तिथे खूप अशांतता आहे. बलुचिस्तानमध्ये जे तिथले सगळे निवासी आहेत त्या सगळ्यांना बलुचिस्तानचा वेगळा प्रांत हवा आहे. दुसरं असं म्हणतात की बलुचिस्तानमध्ये आजही मराठी माणूस मोठ्या संख्येत आहे. कारण पानिपतच्या युद्धाच्या वेळेस जे मराठी सैनिक मुसलमानांनी कैद करून नेले होते ते सगळे तिथे बलुचिस्तानमध्ये निवासाला आहेत असं म्हणतात. समाज माध्यमांवरती ही माहिती आहे. त्यामुळे ते सगळे स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागे आहेत. तोच प्रकार सिंध प्रांताचाही आहे आणि तसाच प्रकार खैबर पख्तून या भागाचाही आहे. त्यांनाही वेगळं स्वतंत्र देश हवा आहे. म्हणजे हे 3 प्रांत वेगळे झाले की फक्त पंजाब एकटा राहते. आणि इकडे जर भारताने अटॅक करून पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेतला तर आपोआप
तो भाग तर वेगळा होतोच. आज पाकव्याप्त काश्मीरातही खूप अशांतता आहे असं म्हणतात. त्यामुळे तो भागही त्यांनी आपल्याकडे जर ओढून घेतला, भारताने आपल्याकडे जर ओढून घेतला, तर पाकव्याप्त काश्मीर आपोआप वेगळा होतो आणि हे 4 प्रांत तेही वेगळे होतात. तसे जर झाले तर आजच्या पाकिस्तानचे पाकव्याप्त काश्मीर धरला तर 5 तुकडे होतील. एरवी 4 तुकडे नक्की होतील. पाकव्याप्त काश्मीर हा आधीचा भारताचाच आहे. त्यामुळे इतके जर तुकडे झाले तर हे छोटे छोटे राज्य भारताला तेवढे उपद्रव देऊ शकणार नाही, असा एक जाणकारांचा अंदाज आहे. पण त्यात आता शक्यता बऱ्याच आहेत. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायचा तर आज हा जो चीन पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीननी चायना पाकिस्तान कॉरिडॉर तयार केला आहे. त्याच्यावर चीननी बऱ्यापैकी पैसा लावला आहे. त्यामुळे असं म्हटलं जाते की अशा परिस्थितीत तो भाग घेतला जाऊ नये म्हणून चीन पाकिस्तानला मदत करेल. तसंही चीनने आम्ही तुम्हाला मदत करू असं म्हटलं आहे. पण चीन कितपत मदत करेल, कारण राजकीय आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते आज रशिया हा भारताच्या बाजूनी आहे आणि रशियाने जर डोळे वटारले तर चीन कदाचित त्यात जास्त मध्ये उतरणार नाही. आणि दुसरा एक असा मुद्दा येतो की ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी हे जे टॅरिफ वॉर सुरू केलं आहे ते लक्षात घेता चीनमध्ये तयार होणारा जो सगळा माल आहे तो अमेरिकेत आता विकला जाणं कठीण आहे. आतापर्यंत कसं होतं, अमेरिका ही चीनसाठी फार मोठी बाजारपेठ होती. पण आता या टॅरिफ वॉरमुळे चीनचा तो दरवाजा बंद होतो आहे. अशा परिस्थितीत चीनला भारत हाच एक सहारा आहे. जर भारतानेही हा तकडता घेतला तर चीनला आपला माल विकायचा कुठे हा प्रश्न पडेल. हे सर्व मुद्दे लक्षात घेता चीन एकदम पाकिस्तानच्या मदतीला खुलेआम जाईल ही शक्यता कमी आहे असं बरंच आंतरराष्ट्रीय अभ्यासक सांगतात. त्यामुळे उद्या समजा जर भारताने आजच अटॅक केला आणि पाक ऑक्युपाईड काश्मीरचा जो भाग आहे तो आपल्या ताब्यात घेऊन घेतला तर उरलेल्या पाकिस्तानचे 4 तुकडे होतील का? आणि त्यासाठी भारताला काही करावं लागेल का? माझ्या मते पाक ऑक्युपाईड काश्मीर वेगळा झाला की लगेच बलुचिस्तान वगैरे ते सगळे जोर मारणार आहे. आणि अशा वेळी सायमल्टेनियसली जर भारताने अटॅक केला तर हे 4 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. पण पुन्हा काही आंतरराष्ट्रीय अभ्यासक असं म्हणतात की भारताने काहीही केलं नाही तरीही पुढल्या 10 वर्षात या पाकिस्तानचे 4 तुकडे होणार हे नक्की आहे. कारण आज तिथे खूप अशांतता आहे. लष्कराचा तिथल्या राज्यकर्त्यांवर विश्वास नाही, राज्यकर्त्यांचा लष्करावर विश्वास नाही. लोकशाही व्यवस्था आहे पण लष्कर केव्हाही टेक ओव्हर करत असते, पंतप्रधानांना घरी बसवत असते. आणि आज तिथे
तो देश तसाच कंगाल झालेला आहे. तिथे लोकांना खायला प्यायला अन्नाची मारामार आहे. आणि त्यात आता भारताने जो सिंधू करार रद्द केला आहे आणि तिथे जाणारं पाणी रोखायला सुरुवात केली आहे. तसं झालं तर कधी तिथे पूर येईल आणि कधी तिथे पाणीच मिळणार नाही. असं म्हणतात की आत्ता चिनाब नदीचं पाणी जर अडवलं तर येत्या पावसाळ्यात तिथे पिकं कशी घ्यायची काही भागात हा प्रश्न पडणार आहे. पिण्याच्या पाण्याची सुद्धा समस्या निर्माण होणार. त्यामुळे असे जर सगळे प्रकार होत राहिले तर आपसुकच पुढल्या काही वर्षात तिथे 4 तुकडे होऊ शकतात. तसे जर झाले तर पहिले तर तेच परस्परांविरुद्ध भांडणार आहेत. ते एकत्र येण्याची शक्यता कमी आहे आणि त्यामुळे भारताच्या मागची कटकट कमी होऊ शकते. अर्थात शेवटी हे विशफुल थिंकिंग आहे, पण तसं व्हावं ही सगळ्यांची इच्छा आहे. पाकिस्तान ही भारतासाठी फार मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे पाकिस्तानचा लवकरात लवकर काटा काढावा हे प्रत्येक राष्ट्रभक्त भारतीयाचं मत आहे. डायरेक्ट अटॅक करून पाकिस्तानला संपवता येणार नाही, कारण तसं केलं तर पुन्हा आंतरराष्ट्रीय दबाव येईल. त्यामुळे तसं काहीही न करता आपसुकच त्याचे 4 तुकडे होणार असतील तर होऊ द्यावे आणि हे लवकरात लवकर व्हावं याची आपण वाट पाहूया, एवढंच इथे सांगावंसं वाटतं. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दलच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागतच आहे. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, असल्यास त्यासाठी धन्यवाद. केलं नसल्यास आपण जरूर करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.